बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पातील बोगदे आणि स्थानकांच्या डिझाईन आणि बांधकामाच्या करारातून निर्माण झालेल्या वादाप्रकरणी लवादानं दिलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला दिलासा देण्यास न्यायालयानं नकार दिलेला आहे। MMRCL विरुद्ध 250 कोटी रुपयांच्या लवादाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देण्यात आलाय। विविध कामांनिमित्त चर खोदल्यानंतर रस्ता पूर्ववत केला जात नसल्याचं महापालिकेच्या निदर्शनास आलं आणि त्यामुळे चर बुजवून रस्ता पूर्ववत करण्याचं काम स्वतःच करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय। सध्या ऑक्टोबर हीट सुरू असून पारा वाढलेला आहे आणि पाऱ्यानं 35 पार केले आहे। हीटमुळे जीव घामाघूम झाला असून अनेकांनी अडगळीत टाकलेल्या छत्र्या उन्हाच्या बंदोबस्तासाठी बाहेर काढल्या। सध्या दिवाळीनिमित्त शाळा आणि महाविद्यालय विविध कार्यालयांना असलेल्या सुट्टीचा योग साधून 18 ते 23 ऑक्टोबर दरम्यान 97,821 पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली आहे। त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत 36,97,000 रुपयांहून अधिक महसूल जमा झालाय। मुंबईकरांना मोफत आणि घराजवळ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या आपला दवाखाना योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत मुंबईतील 250हून अधिक आपला दवाखान्यामध्ये 75 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी उपचार घेतलाय, अशी माहिती महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे। वेगवान विकासाचा दिखावा करणाऱ्या केंद्र सरकारनं महाराष्ट्राशी दुजाभाव कायम ठेवलेला आहे। रेल्वे प्रवास आरामदायी करण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांचे जुने डबे बदलणे गरजेचं आहे। मात्र महाराष्ट्रातील तब्बल 17 एक्सप्रेसना अद्याप जुनेच डबे असून त्या गाड्यांचा अद्ययावत LHB कोच जोडण्याच्या मागणीचं पत्र केंद्र सरकारकडे 2 वर्षांपासून धूळ खात पडू नये। मुंबईत दिवाळीत 3 दिवसात तब्बल 187 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या। 23 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत मुंबई अग्निशमन दलाकडे त्याबाबत नोंद झाली। या दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला, तर फटाक्यांमुळे आगीच्या दुर्घटना तुलनेनं कमी झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईत दररोज सरासरी 6,900 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून लावली जाते। मात्र 18 ते 21 ऑक्टोबर या दिवाळीच्या कालावधीमध्ये अतिरिक्त 3,075 मेट्रिक टन कचऱ्याची भर पडल्यानं प्रतिदिन 7,300 मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला। ऑक्टोबर महिन्यात मुंबईच्या हवेतील PM 2.5 आणि PM 10 या प्रदूषकांच्या दैनंदिन सरासरी पातळीत सर्वाधिक वाढ झाली आहे। जानेवारी ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये यात सर्वाधिक वाढ ऑक्टोबर महिन्यात झाली आहे। ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील 19 ठिकाणांवरील हवा प्रदूषण मापकांवर PM 2.5 ची सर्वाधिक नोंद झाली आहे। दिवाळीत मूळ गावी गेलेले नागरिक पुणे मुंबईकडे परतण्यास शुक्रवारपासून सुरुवात झालेली आहे। गावाहून परतणाऱ्या नागरिकांच्या मोटारी खासगी बसमुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलीस, पुणे पोलीस तसंच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाहतूक खात्यानं वाहन चालकांना महामार्गालगतच्या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या। शासनानं 2014 मध्ये परमिट सर्वांसाठी खुलं केल्यापासून मुंबई, ठाणे, पुणे या महानगरांमध्ये रिक्षांचा महापूर आलाय। 10 वर्षात रिक्षांची संख्या 6,58,000वरून 12,41,000 इतकी झालेली आहे। मुंबईत दुप्पट, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये 3 पट तर वसईमध्ये 10 पट रिक्षा वाढलेल्या आहेत। त्यामुळे मागेल त्याला परमिट धोरण रद्द करावं अशी मागणी संघटनांनी केली आहे। मुंबईत भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। कुर्ला परिसरामध्ये ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट स्टेशन उभारण्यासाठी पोलीस क्वार्टरच्या जमिनीचा वापर करण्यात येणार आहे। भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांचे आणि मृत्यूचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय असा इशारा हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युशन यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2025 या अहवालात देण्यात आलाय। या अहवालानुसार 2023 मध्ये देशात सुमारे 20 लाख नागरिकांचा मृत्यू वायू प्रदूषणाशी संबंधित आजारांमुळे झाला। परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि बँक आणि FMCG शेअर्समध्ये नफा वसुलीमुळे सलग 6 दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला। शुक्रवारी सेन्सेक्स 344.52 अंकांनी घसरून 84,211.88 वर बंद, तर निफ्टी 96.25 अंकांनी घसरून 25,795.15 वर बंद झाला। आंतरराष्ट्रीय बाजारात गाईच्या शेणाची प्रचंड मागणी असून भारतानं तब्बल 300 कोटी रुपयांच्या शेणाची निर्यात केली आहे। भारत जवळपास 10 देशांना शेणाची निर्यात करत असून या यादीमध्ये अमेरिका दुसऱ्या तर चीन 4थ्या क्रमांकावर आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची घोषणा करण्यात आलेली आहे। त्यानुसार 8 फेब्रुवारी रोजी ही परीक्षा देशभरातील 132 शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे।
दिवाळीच्या सुट्टीनिमित्त प्रवाशांच्या सुखकर सेवेसाठी रायगड एसटी महामंडळानं 50 जादा गाड्यांचं नियोजन केलंय। या जादा गाड्यांचं जवळपास 20,880 किलोमीटर प्रवास होणार आहे। बेस्टच्या ताफ्यात सध्या 1,745 इलेक्ट्रिक एसी बसेस आहेत आणि या बसेस शहर आणि उपनगरातील 237 मार्गांवर धावत आहेत। त्यात 150 नव्या एसी बसेसची भर पडणार असल्यानं एकूण एसी बसेसची संख्या 1,895 होणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात मार्गावर एसी गाड्यांच्या फेऱ्या सुरू करता येणार आहेत। एसटीनं राज्यातील ई बस प्रवाशांसाठी मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना लागू केली आहे। मुंबईसह ठाणे अलिबाग मार्गावर प्रवाशांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय। 60 दिवसांचं भाडं भरल्यानंतर आता 90 दिवस प्रवास करता येणार आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी आणि दिवाळी तसंच छठ उत्सवाच्या काळात वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर दरम्यान अतिरिक्त वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय। ही गाडी सणासुदीच्या काळात प्रवाशांना प्रवासाची अधिक सोय उपलब्ध करून देईल आणि गर्दी व्यवस्थापनाला मदत करेल। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। मात्र पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं आता प्रवाशांचा प्रवास आणखी सहज, वेगवान आणि स्मार्ट करण्यासाठी मोठं पाऊल उचललंय। ॲक्वा लाईनवर प्रवाशांसाठी व्हॉट्सअपद्वारे तिकीट बुकिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे। आता फक्त मोबाईलवर हाय असा एक मेसेज पाठवल्यावर काही सेकंदात तुमचं मेट्रो तिकीट तयार असणार आहे। ॲप आधारित टॅक्सी सेवेमध्ये ओला आणि उबरची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार विभागाच्या पुढाकारानं देशात लवकरच भारत टॅक्सी ही नवीन सेवा सुरू होते। मल्टी स्टेट सहकारी टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड अंतर्गत ही सेवा चालवली जाईल, जी देशातली पहिली सहकारी टॅक्सी सेवा असेल। सोने चांदीच्या भावात मोठी घसरण होत असून गेल्या 3 दिवसात सोनं 6,000 तर चांदी 9,000 रुपयांनी घसरले आहे। सोन्याच्या भावात 1,000 रुपयांची घसरण होऊन ते 1,23,000 रुपयांवर आलेलं आहे, तर चांदीच्या भावात 1,000 रुपयांची घसरण होऊन ती 1,53,000 रुपयांवर आली। दिवाळीच्या सुट्टीनंतर मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे भाजीपाला महागलेला आहे। किरकोळ मार्केटमध्ये वाटाणा 280 रुपये तर शेवगा शेंग 160 रुपयांवर पोहोचली असून पालेभाजीच्या एक जोडीसाठी देखील 25 ते 40 रुपये मोजावे लागतात। भारताच्या समृद्ध जैविक वारशाचं जतन करण्यासोबतच त्याचा फायदा स्थानिकांना मिळावा यासाठी राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला जैवविविधता संवर्धनासाठी 1,36,00,000 रुपयांचा निधी जारी केलाय। 91 लाख रुपये महाराष्ट्रातील 2 गावांना मिळणार आहेत। राज्यातील अनेक भागात गुरुवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या कालावधीत काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। प्रामुख्यानं विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे। आता एक मोठी बातमी, मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर आरोपांची राळ उठवली आणि धंगेकर रोजच मोहोळ यांच्यावर आरोप करतायत। या प्रकरणी मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत तक्रार केलेली आहे। एकनाथ शिंदेंसोबत याबाबत चर्चा करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मोहोळ यांना दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। दरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, यावर धंगेकर यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे। राज्य सरकारची ओळख गतिमान सरकार म्हणून आहे, पण ज्या गतिमानानं जैन मंदिराची जागा खाण्याचा प्रयत्न बिल्डरच्या माध्यमातून केला गेला त्याचा जाब आपण विचारतोय। हे सगळे बिल्डर मुरलीधर मोहोळ यांचे हस्तक असून हा सगळा व्यवहार संशयास्पद आहे। मुरलीधर मोहोळ यांनी या सगळ्याचा खुलासा करावा असं आवाहन धंगेकर यांनी केलंय। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस याबाबत मुरलीधर मोहोळ यांना नक्की विचारणा करतील। जो व्यवहार झाला त्यावर देवेंद्र फडणवीस अंकुश ठेवतील, यावर कारवाई होईल असा विश्वास आहे असं देखील धंगेकर यांनी म्हटलं। जैन मंदिर ज्या गतिमानाने खाण्याचा प्रयत्न बिल्डरांच्या माध्यमातून केला त्याचा जाब मी विचारतोय आणि हे सगळे बिल्डर माननीय मुरलीधर मोहोळ यांच्या हस्तक आहेत आणि हा सगळा व्यवहार बँकेचा असेल, रजिस्ट्रेशनचा असेल, हा सगळा व्यवहार आणि धर्मदायित्वाचा ह्या व्यवहारामध्ये संशयाची पाल ही मुरलीधर मोहोळांवर जाती। त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे, पण आजपर्यंत त्यांनी कधी असं नाही म्हटलं की ज्यांनी हे मंदिराबद्दल
चुकीच्या पद्धतीची टेंडर पद्धत केली, मी हे मंदिर मिळवून देतो किंवा इथं हॉस्टेल बांधू शकतो. आज 15 दिवसामध्ये ते एकदाही बोलले नाही. उलट ते म्हणतात माझा तो गोखले मित्र आहे, राहणार आणि राहणारच. म्हणजे भीष्म प्रतिज्ञाच घेतली त्याच्या पाठीमागे उभं राहायची. देशामध्ये जैन समाज कायम भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभा राहिला आहे. पूर्णपणे जे त्यांचे विचार आहेत त्या विचाराला त्यांनी मदत केली, त्यांना मतदान केले, त्यांच्या पाठीशी उभे राहिले. हा विषय एकट्या रवी धंगेकरचा नाही. आज जैन समाजामध्ये असंतोष आहे, पण ते बोलत नाही. ते व्यापारी आहेत, ते तुम्हाला राष्ट्रवादी नाही बोलणार, पण ते त्यांचं मग शेवटी त्यांनी एकदा काही ठरवलं तर त्याचे परिणाम सगळ्यांवरच होतील. आणि हे चाणक्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ह्याचा विचारणा ते मुरलीधर मोहोळला करतील. एक मोठी बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. काल मध्यरात्रीच एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीत दाखल झालेत. नवी दिल्लीमध्ये काही महत्त्वाच्या बैठकांसाठी ते दाखल झाले असल्याची माहिती मिळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीमध्ये काल रात्री दाखल झालेत आणि आज सकाळीच त्यांच्या बैठका करून दुपारी ते मुंबईसाठी रवाना होणार आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मध्यरात्रीच नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. नवी दिल्लीमध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ते भेट घेणार असल्याची माहिती मिळते. काही 2-3 तासांच्या फक्त बैठका आहेत आणि त्या बैठका झाल्यानंतर दुपारी पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत परतणार असल्याची माहिती मिळते. काही अतिवरिष्ठ आणि महत्वाच्या बैठका ज्या आहेत त्या नियोजित करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच बैठकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीत दाखल झाले असल्याची माहिती मिळते. बरं उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी केली जाते. 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे, तर शिंदे गटाला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. महाविकास आघाडीचं प्राबल्य असलेल्या प्रभागात मतांची फाटाफूट झाल्यास फायदा होण्याचा देखील भाजपचा अंदाज आहे. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या समीकरणावर देखील राजकीय गणित ठरणार आहेत. सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे आणि त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोरानं वाढले तेवढ्या जोरानं खाली आल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कान टोचले. जुना कार्यकर्ता हा घर की मुर्गी दाल बराबर, तर बाहेरून आलेले सावजी चिकन मसाला असं म्हणत नागपुरी भाषेत पक्षाच्या परिस्थितीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं. कारण असा आहे की चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर. त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो. जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा. हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या का आता मी तर नाही आहे, तुम्ही नेतृत्व करता. जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. सातारा जिल्ह्यामध्ये पहिला ऊस दर जाहीर करण्यात आलाय. लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यानं पहिला हप्ता 3,000 जाहीर करून सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडलेली आहे. कारखान्याच्या 52व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी मंत्री शंभूराज देसाई आणि चेअरमन यशराज देसाई यांनी ही माहिती दिली आहे. सोलापूर शहराला पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढलंय. शहरातील अनेक भागात पाणी साचलंय. रस्त्यांवर देखील पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये आलेल्या नागरिकांची धावपळ झाली. वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून अनेक योजना राबवल्या जातात. मात्र या महामंडळाकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांवर अनेक निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे आक्रमक मराठा समाजानं आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिलं. लोकआस्थेचा आणि श्रद्धेचा महापर्व छठ आजपासून सुरू झालाय. 4 दिवसीय उत्सवाची शुभ सुरुवात झाली आहे. सूर्योपासक भक्त आजपासून उपासना आणि उपवासाच्या पर्वात सहभागी झाले. मराठवाड्यात यंदा अतिवृष्टी आणि 900 ते 1000 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. यातून शेतातील कापूस, तूर, सोयाबीन, मका आदी पिकांचं नुकसान झालंय. विशेषतः अवर्षणग्रस्त मराठवाड्यात घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या पिकाला
मोठा फटका बसला असून गेल्या वर्षीपेक्षा यंदा 40 ते 50% तूट असल्याचा अभ्यासक आणि शेतकऱ्यांचा अंदाज आहे. सध्या बाजारात नवीन कापूस आलाय तर दुसरीकडे शासकीय सीसीआयची कापसाची खरेदी अद्याप सुरू झाली नाहीये. अशातच अमरावतीमध्ये खासगी बाजारात कापसाला 7,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय. महालक्ष्मी जिनिंग प्रेसिंगमध्ये रवी राणा यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं भंडाऱ्यात काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार प्रशांत पडोळे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या मेळाव्यात अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वर्धा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचं नियोजन नसल्यानं वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. जड वाहनं आणि मोठ्या प्रवासी ट्रॅव्हल्सना शहरातून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरात बंदी असतानाही खुलेआम ट्रॅव्हल्स फिरतायत आणि वाहतूक पोलिसांकडून सपशेल दुर्लक्ष केलं जातंय. सगळे बिल्डर मुरलीधर मोहोळ यांचे हस्तक असून सगळा व्यवहार संशयास्पद आहे असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. जो व्यवहार झाला त्यावर मुख्यमंत्री फडणवीस अंकुश ठेवतील अशी प्रतिक्रिया धंगेकरांनी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिदुर्गम असलेल्या माओवाद प्रभावित वांगेतुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या 26 नग भरमार बंदुका आणि 11 बंदुकीचे बॅरल पोलिसांच्या स्वाधीन केलेत. शिकारीसाठी तसंच वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी अनेकांकडे भरमार बंदुकाचा वापर होत असतो. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांचा रास्ता रोको झाला. कन्नड ते बोरगावपर्यंत संपूर्ण महामार्ग बंद करण्यात आला होता. टोमॅटोला फक्त 2 रुपये भाव मिळाल्यानं शेतकरी रस्त्यावर उतरले. नाशिकच्या निफाडमध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीचा फटका द्राक्ष बागांना देखील मोठ्या प्रमाणात बसलाय. निफाडच्या शेतकऱ्यानं 2 एकरवरील बागेवर कुऱ्हाड चालवून संताप व्यक्त केलाय. नैसर्गिक आपत्तीमुळे बागेतून उत्पन्न मिळालं नसल्यानं वेलींना द्राक्षच लागणार नाही आणि त्यामुळे बाग तोडली असल्याचं शेतकऱ्यानं सांगितलं. मुळशी तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर यंदा दिवाळीचा आनंद दुप्पट झाला. शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख सचिन खैरे यांनी आदिवासी बांधवांपर्यंत जाऊन दिवाळी साजरी केली. तेथील 835 कुटुंबांना मिठाई वाटप करून मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळीनिमित्त कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं विठ्ठल भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली. दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठलाला पारंपरिक पोशाख आणि माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आले. रुक्मिणी मातेचं पारंपरिक अलंकाराच्या वेशातील मनमोहक रूप अधिकच खुलून दिसते. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव गजानन महाराज मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतलाय. दिवाळीनिमित्त सलग सुट्ट्या आल्यानं गजानन महाराज दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. भक्तांची गर्दी वाढल्यानं मिनी पंढरीला जत्रेचं स्वरूप आलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय क्रिकेटमधील स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरतील. अनेक चाहत्यांसाठी हा भावनिक क्षण ठरेल, कारण ही खेळी दोघांची ऑस्ट्रेलियातील अखेरची खेळी ठरू शकते. पुढील 2 वर्षात ऑस्ट्रेलियामध्ये कोणतीही एकदिवसीय मालिका नसल्यामुळे ही जोडी पुन्हा भारताकडून ऑस्ट्रेलियामध्ये खेळेल याची शक्यता कमीच आहे. सिंगापूर पोलीस दल गायक जुबिन गर्गच्या मृत्यूशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांसह महत्त्वाचे पुरावे पुढील 10 दिवसात देईल अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.